गुड मॉर्निंग ऑल. फर्स्ट ऑफ ऑल सॉरी, कारण आजचा व्हिडिओ सकाळऐवजी मी संध्याकाळी अपलोड करते. आता तुम्ही माझ्या चेहऱ्यावरचा ग्लो बघताय. काल अप्लाय केलं होतं चेहऱ्यावर बेसन, त्याच्यामुळे हा थोडासा ग्लो आलाय. बाहेरचा सुंदर व्ह्यू पाहिला ऍज युजल, आणि नाक तर माझं पूर्ण गळतंय, काय सांगू. पण तत्पूर्वी काहीतरी पेटपूजा तो बनताय. चहा आणि ब्रेड बटर खाल्लं, आणि इकडे मला जो ताप भरला काही विचारू नका. आता डॉक्टरकडे का नाही गेले तर त्याचं पण कारण आहे. 2 दिवस म्हटलं घरी आपण राहून बघूया, जातोय का फीवर वगैरे, पण नाही, ते काही होणे शक्य नाही, कारण थंड थंडगार ज्यूस जो पिला होता. आता याने इकडे भावाने माझ्या आणल्या एक्झिबिशनवर सुंदर असा धूप, इतका आल्हाददायक आणि इतका समाधान देणारा होता. थोडंसं त्या धुपाचा सुगंध घेत घेत झोपले, पण तरी पण काय तब्येत ठीक नाहीच. जावंच लागणार डॉक्टरकडे. दुपारचं जेवण करते मी आता, आणि भाईसाबी कुकरची शिट्टी तर एवढा त्रास देते ना, सगळं डाळीचं पाणी बाहेर, सगळा अर्क बाहेर. खूप दिवसांनी आज ना जवळ सुका बनवते. भाईसाब इतका मस्त झाला होता ना, खूपच टेस्टी. कोकणी आहे ना मी शेवटी. तर इकडे गरम गरम पाणी प्यायले आणि बाम वगैरे लावून झोप काढली. माझा भाव मला म्हणतो, ताई तुझ्या हळदीच्या दिवशी ना आपण हळदीऐवजी बटर तुझ्या फेसला लावूया. अरे असं कसं भाऊ. स्कूटी घेण्याचा टॉपिक सुरू आहे आमचा, की स्कूटी घ्यायची की नाही घ्यायची. ऍक्च्युली लांब लांब जावं लागतं, तर स्कूटी ऍक्च्युली बेटर पडते. तर त्यासाठी विचार करतो काय करायचं. आज जेवण बनवून खाण्याचा अजिबात मूड नव्हता, त्याच्यामुळे मॅगी केली, टॅबलेट्स घेतले. आजचा दिवस इथेच संपतो. टेक केअर ऑल, बाय.